रानू इकडे ये बरं. काय म्हणतो आई? काही नाही, मी तुला हे सांगत होती का बा मी घरदाण्याला पैसे मागून आणतो. आज आठवडी बाजार आहे ना, तर बाजारी येणार अगं. तू जराशी काम स्वयंपाक गिंपाक करून ठेवजो. ते भांडे घासायचे भांडे घासून ठेवजो, नाही तर बसली राहायची. आई नाही, मैत्रिणी खेळायला गेल्या, मी जातो बाई खेळायला. मला तू नुसती कामच सांगतो, त्या पोरी तर काहीच काम नाही करत. ते नको सांगू मला अगाऊच्या गोष्टी तुया. तू मला पहिले हे सांग, मी कामाला जात जाऊ का घरी राहत जाऊ? मी जर कामाला गेली नाही तर आपल्या घरात खायची सोय लागत नाही. मग मी कामाला गेलेलीच बरी आहे ना. मी कामाला जातो तर तुला कामं करावंच लागणार आहे, कारण की त्याच्या आया घरी राहते. मी काही घरी राहतो काय? मी थकत नाही का वावरात जाऊ जाऊ? किती कामं करावं लागते. काय मला शेतकरी काही वावरात बसून ठेवते काय? जाय मग तू पैसे मागायला, घेऊन ये पैसे, करतो मी सगळे काम. जाय. चल मी जातो मग. मला जरासा वेळ होईल, माही काही वाट पाहत बसू नको. काय माय, आजचाच आठवडी बाजार पाहिजे होता. आजच मला सरनं किती मोठा अभ्यास सांगितला नेमका, आणि आता मला कामही करायला लागते. जाऊ दे, पहिले काम करतो आणि मग अभ्यास करून घेतो. आई लई थकली असते. आज ते अधिक आठवडी बाजाराला पैसे मागायला गेली तर त्याला अधिकही थकते. ते दिवस करायला लागलो म्हणजे काय होते, करून टाक. काय माहिशीले, काय तो कास्तकार होता हो माय, त्यानं तर लय वेळानं सुट्टी दिली हो आपल्याला. लय घुमवलं बाई, लय वेळपर्यंत घेतला आपला काम करून. हो, आता जास्त कामं नाही ना, मग आपल्याला कामं करावंच लागणार आहे जास्त. कामाची धामधूम असते म्हणजे कोण ऐकते व कोणाचं काही ऐकत नाही. मग तर काटा सोमने जाऊ द्यात. आता कामं नाही म्हणून ऐकून घ्या लागते. ह्या टाईमला जर तरकी केली तर कोणी ऐकत नाही. म्हटलं घरी राहा लागते, त्याच्यापेक्षा जाऊ दे ना, कसंही रोज होते ना. आता जर आपण तरकी केली तर मग पुढे आपल्याला काम नाही राहतो बाई. ऐकून घेतलं जरासं जास्त काम केलं तर कोणी आपल्याला आवडीनं बोलावते. ह्या बाया जास्त घेते 2-3 वही बा असं म्हणते. हो, तूही बरोबर. आता त्याला कोणत्या बाया भेटते? बाया तरी कामाचं आहे, आपल्याला तरी काम आहे. घ्या लागते बाई ऐकून. बरोबर आहे तुझं. तिला तू डोकं बोललं चालते पण का वशिले, किती दिवस झाले मी तुला बोलावून राहिली, तर तू येऊन नाही राहिली. काही दिवस झाले एवढी काम आहे का उद्या मागं? मी हळदी कुंकाला बोलावलं तेव्हाही नाही आली, आणि आता तू अशी समोर समोर चालली माझ्याकडे नजरअंदाज केल्यासारखी. अहो काकू, मला एवढं काम आहे का मग ऐकून तर श्वास घ्यायला टाइम नाही आहे म्हटलं. वशिले, त्यात जर श्वास नाही घेतला असता तू इथं जिथे तरी असती काय, मिल नसती का हो तू? हो काकू, आपली भाषाच तशी आहे. निघाली जत्रा, माझ घरी येऊन राहिली त्याची जत्रा. हो काका, तुमच्याच घरी येऊन राहिलो होतो रोजाचे पैसे मागायले, तर ह्या काकू बोलल्या, याच्यासोबत बोलत बसलो मग आम्ही. तुमच्या घराकडे निघालो, पैसे झालेत. बरं झालं तुम्ही इथं भेटून गेल्या. किती दिवसाचे रोज होते? आम्ही तिघी जणी हप्ताभर तुमच्या इकडे कामाला होतो. तुम्हीच लाव ना, किती रुपये झाले तर अंदाज. 5,000 झाले उभा आहे तुमचे तिघी मिळून. काकाला सगळं माहित राहते, पण काका कसं आपल्या तोंडून काढून घेते का किती झाले काय झाले. एवढा मोठा हिशोब ठेवता तुम्ही का? असंच आहे काय? सब माहित आहे, फक्त आपल्याला बरोबर सांगते का नाही सांगत, हे आपली परीक्षा घेते. घ्या लागते परीक्षा तुमची. घ्या मग तुमचे पैसे. बरोबर आहे ना, पाहून घ्या. मग कधी म्हणा कमी दिले जास्त दिले नका करता. कमी दिले होईल पण जास्त नाही दिले म्हणा तुम्ही. आम्हाला माहिती आहे तुम्ही बरोबर देता म्हणून, काही मोजान लागत. काकाजी, उद्या तुमच्याकडे काम आहे काय? सध्या तर नाही आहे, पण तुम्हाला काम घेऊन असलं तर मग मी करतोच फोन. बरं, कर जा मग फोन. चला काकू, जातो घरी. लय वेळ झाला बापा, नाही पोरगी वाट पाहत असन. तुला तर कधीही वेळ नसते. हा, आता शेवटी मी तुला बोलावून सोडून देतो. तुला वाटण त्या दिवशी जो नाही तर येऊ नको माघारी आता. अशा कशा बोलता हो काकू तुम्ही? येतो ना मी तुमच्या घरी. पहिले येऊन काय काम नव्हतं तर आता बाई काम आहे म्हणून येणं नाही होत, नाही तर मी आलीच असते तुमच्या घरी. जातो मग काकू. काय थांबून जा ना मग. आज होते बाई बाजार, सगळे पैसे भेटले आज. हो ना बाई, माघारी आज किराणा आणायला लावतो. बरे झाले पैसे भेटले. काय झालं काय माहिती, शिलीच्या कामात काय झालं काय नाही. माझ्या घरी सप्पा येऊनच नाही राहिली. आता मी बोलावलं तरी नाही आली. असं नाही म्हटलं 5 मिनिट नाही काही तर उभ्या उभ्या येतो म्हणून. असंही नाही केलं बाई म्हटलं तिनं. काहून अशी करत असं माहिती शिली? काय झालं माहिती? रानू, आई कुठे गेली हो? म्हटलं डब्यातले पैसे कुठे गेले म्हटलं. तू बोलायच्या लायकीचा नाही राहिला म्हटलं. हा, आणि तुले आईनं पहिलेच सांगितलं होतं का पैसे गिशे न्यायचे नाही घरचे. तू पैसे काऊन नेता घरचे, मला एवढं सांग तू. तसं तू लायकीचा नाही राहिला म्हटलं बोलायचा. आता आईले जर सांगितलं, आई तुला चांगली जब्बट ठोकतं म्हटलं बाबू. म्या कुठे नेले व? काही मायावरच लावतं, नुसतं चोरलं करतो मला. म्या नेले का पैसे? डब्यात ना 300 रुपये कमी आहे, आणि आईनं त्यात देखता ठेवले होते, आणि त्या म्हटलं बाबू बरोबर नेले म्हटलं. ते नेहमीच असतं आला म्हटलं. आता तर मी आईले सांगतो, सांगत लागन मला, नाही तर मग माहीत कसं होईल. नेहमीच असतं आला, तू नेहमीच पैसे नेतो म्हटलं घरातले.
ते कितीदा समजून सांगितलं असं करत नव्हत जो करत नव्हत जो, तरी तुले सुधरायला काही राहिलंच नाही म्हटलं आहे ना. आता तुले चांगले जबर बदाडणीच देणार आहे तुझी. सांगू नको ना आईले, होय सांगू नको ना, मी तुला चॉकलेट देईन ना. सांगितलं नाही सांगितलं तरी आईले बरोबर माहीत पडणार आहे, कारण की आईने ठेवलेले पैसे गायब झाले. ते काय एवढी बयाड आहे काय? होय रानू, जेवली का नाही जेवली का बसलीच आहे नुसती गोष्टी सांगत? जेवली आई मी. हाय जेवला आई न बाबाही जेवले. बघाल तुम्ही जेवून घेतलं, नाहीतरी मला जेवण लागत. आज माझं डोकं दुखणं ना, मी काही जेवत नाही, तशीच झोपतो आज मी. हो रानू, हे पैसे आपल्या डब्यात नेऊन ठेव बरं. बरोबर ठेव जो, नाही तर ठेवशील कुठेही, मग म्हणशील मला आठवून नाही आले. बरोबर डब्यात ठेव जो. आई त्यामुळे पैसे ठेवायला दिलते ना, त्याच्यातले यानं 300 रुपये नेले आहे म्हटलं. आणि हा आता कबूल नाही करू राहिला. तू याचं पाय बा काय करायचं आहे तो. हो बट्या, ये इकडे चल लवकर, ये इकडे. तू मला पहिले सांग, खरं खरं सांग, पैसे घेतले ना त्या डब्यातले? सांग लवकर. त्याने घेतले ना आई. पाय तू आत्ताही खोटाच बोलणार. पाय तू खोटं बोलायची लेवल. नाही ना बाई, मारू नको ना, याच्या पुढे नाही घेणार ना मी. घेशीन काय पुढे पैसे? घेशीन काय? सांग लवकर, घेशीन काय? हे असं वागणं तुझं चांगलं नाही, म्हटलं मला अजिबात पटलं नाही. ह्याच्या पुढे जर तू असा वागला तर मी घरी जात जाईन, तू कामाला जात जाय. आता मी आई कधीच असं करणार नाही, चुकूनही करणार नाही. आता माझ्याकडून एकदा झाली चुकी, आता डबल कधीच नाही करणार. माझी शेवटची चुकी होय, मी आता असं कधीच करणार नाही. माफ करून टाक मला. तर तू ही गोष्ट बाबाला सांगू नको, मी आता कधीच काही असं बेकार काम नाही करणार. बरं बरं, जा आता झोपून राह.